माफ करा, खरं तर ही गोष्ट तुम्हाला पहिल्या भागातच सांगायला हवी होती. तशी ही आहे आमच्या टीमची बस आणि टीमचं नाव आहे वारसा संस्कृतीचा फाउंडेशन आणि ही आहे आमची टीम. तर आम्ही निघालो शुक्रवारच्या रात्री नवी मुंबईवरून. तसा मी शिरलो बसमध्ये डोंबिवलीवरून, बरं का. आणि कल्याण, भिवंडी बायपास, कसारा घाट, इगतपुरी करत करत समृद्धी महामार्गाला लागलो. झोप तशी ठीकठाक लागली आणि मग मध्ये जैतापूरचा एक पेट्रोल पंप आला. तिथे अशी थंडी होती जसे की ते दात कुडकुडतात ना, तशी बाबा. पण काय करणार, तसं पुढे पुढे प्रवास कॅरी ऑन करत करत शेवटी पोहोचलो वेरूळला. हॉटेलमध्ये फ्रेश झालो, नाश्ता केला आणि मग सुरुवात केली लेणी अभ्यासण्याची, जी की आता तुम्ही पहिल्या भागामध्ये पाहिलीच असेल. आणि हा आहे दुसरा भाग. पुन्हा एकदा मी आलो आहे एक व्हिडिओ घेऊन, ज्यामध्ये लेणी त्यांची माहिती तुम्हाला अर्थपूर्ण पद्धतीने समजेल अशी काहीतरी. मागील भागामध्ये जसं आपण बघितलं, अंधकासूर, रावण अनुग्रह, लकुलेश, नटराज आणि नटेश आणि त्यांच्यातला फरक, शिव पार्वती विवाह समारंभ, इतकं काही. जर तुम्ही या माहितीला मुकला असाल तर आधी जाऊन ते पाहून या. लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे. चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला. आकार असतो प्लॅटफॉर्मचा आणि त्याच्या बाजूने कमळ वगैरे फुललेले दाखवतात. तर हे शुभलक्षण मानलं जातं. बुद्धांच्या स्थापत्यामध्ये चंद्रशिळेला एक वेगळं महत्व होतं. नंतर आपण जसं लेणी स्थापत्य ऍक्सेप्ट केलं त्यांचं, तसे त्यांचे काही एलिमेंट्स पण ऍक्सेप्ट केले आणि ते नंतर केवळ आणि केवळ स्थापत्याचे एक एलिमेंट किंवा एखाद्या घराचा एक पार्ट असतो पारंपरिक केला आणि तो आपण आयताकृती करून टाकला. ह्याला चंद्रशिला असं आपण म्हणतो. पण इथे चंद्र कुठल्याच अँगलने दिसत नाही. पण जे बाजूला दिसणारे शंख, कमळ किंवा ते वेलींचे पानं, हे सगळी दुमार लेणीमध्ये तिथं होता बघा, परफेक्ट. म्हणजे याच्यावरून तुम्ही लेणीचा काळ सांगू शकता की ती लेणी याच्या आधीची आणि याच्या नंतर कधीतरी ही लेणी खोदली. आता दुसरं, या लेणीचा काळ ठरवण्यासाठी अजून एक गोष्ट मदत करते, ते म्हणजे हे शिल्प. आता हे शिल्प कोणाचं आहे मला सांगा. पहिली गोष्ट, पुरुष आहे का स्त्री आहे? स्त्री आहे, कन्फर्म आहे. किती हातांची आहे? दोन. तिचं वाहन काय? मगर. पण आता मगर वाहन असलेली गंगा इथं कोरणार आहेत का? कारण समोर गणपती आहे, इथं शिव आहे. म्हणजे ही शिवाशी निगडीत कोणीतरी असतात. म्हणजे हे कोण? पार्वती. पण पार्वती कुठली की जी एखाद्या मगरी सारख्या प्राण्यावर उभी राहते? मॉनिटर लिझार्ड. आत्ताच सांगितलं ना, ही तपस्विनी पार्वती. पण तपस्विनी पार्वतीच्या त्या मागच्या शिल्पात आपण 4 अग्निकुंड, तिथं अग्निकुंड दिसतात का? म्हणजे ती मूर्ती ह्याच्या आधी कोरलेली, ती अर्लिएस्ट डेव्हलपमेंट. आणि लेटर पिरियड मध्ये फक्त तपस्विनी पार्वती इज अ मेजर आयडेंटिटी, नॉट द फायर पॉट्स. म्हणून फायर पॉट्स आपल्याला इथे दिसत नाहीत, फक्त तपस्विनी पार्वतीचा फॉर्म दिसतो. म्हणजे त्या मूर्तीच्या नंतर कधीतरी ही मूर्ती कोरली, म्हणजे त्या लेणीच्या नंतर ही लेणीची. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण लेणीचा काळ सुद्धा ठरवू शकतो. ओके. ही तपस्विनी पार्वती, खाली मॉनिटरिझम म्हणजे घोर. एलिफंटाला पण असे, बरोबर आहे, सगळ्यांनीच बघितलं एलिफंटाचा सिंबॉल आहे. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की ही त्रिमूर्ती नाहीये, हे 5 तोंड आहेत, ही त्रिमूर्ती नाहीये, हा 5 तोंडाचा शिवाचा फॉर्म आहे, ज्याला म्हणतात सदाशिव. ह्याच्यात ना ब्रह्माचा संबंध आहे ना विष्णूचा संबंध आहे. तर त्याच्या समोर 3 तोंड आहेत, 1, 2, 3. पाठीमागे एक असतो तो 4था आणि आकाशाकडे तोंड करून जो असतो तो 5वा. ठीक आहे. तर हे आहे 5 तोंडाचा शिव, ज्याला म्हणतात सदाशिव. यांची नाव आहेत अघोर, तत्पुरुष, वामदेव, ईशान. आता याच्यात जर आपण नीट बघितलं तर या बाजूला डाव्या हाताला जर बघितलं आपण तर एक चेहरा रागीट आहे, करेक्ट आहे. उजव्या हाताला जर बघितलं
तर एक चेहरा शांत आहे. आणि सेंटरला जर बघितलं तर सेंटरचा चेहरा एकदम ध्यानस्थ मुद्रेमध्ये. ठीक आहे. तर ह्या सगळ्या चेहऱ्यांना वेगळी वेगळी नावं आहेत. आणि एक चेहरा जो असतो तो इमॅजिनरी असतो, तो आपण इमॅजिन करायचा असतो, तो आकाशाकडे तोंड करून असतो, डोक्यावर, या चारही तोंडाच्या डोक्यावर. पाचवा जो आकाशाकडे तोंड करून असतो म्हणून त्याला नाव असतं ईशान. आता जो रागीट आहे त्या रागीट चेहरा दिसतोय तुम्हाला इकडचा डाव्या हाताचा, जरा थोडासा क्रोधित आहे, चिडचिडी मिशी आहे त्याला, तर तो जो आहे तो अघोर, आणि तो अघोरी फेसचा आहे, रागीट आहे. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला जो असतो तो तत्पुरुष. ठीक आहे. जो सेंटरला असतो तो वामदेव, जो डोक्यावर असतो तो ईशान. असे हे चार. आणि पाठीमागचा पाचवा जो असतो तो इनव्हिजिबल चेहरा असतो, तो सहसा दिसत नाही, पण खजुराहोच्या एका मंदिरामध्ये चार तोंडाला, चार बाजूला चार तोंड कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि तुमच्यापैकी किती जण धोमला गेले लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये? तिथे एक खांब आहे छोटासा, जर तुम्ही कधी गेला तर लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये खांब आहे. त्या खांबाला चार बाजूनी चार तोंड आणि त्याच्यावर डोक्यावर एक असं 5 तोंड कोरलेलं आहे. ते पण सदाशिवाचं शिल्प आहे. बाजूला आहे, कारंजाच्या बाजूला, नंदीच्या बाजूला आहे खांब. तर हे घारापूरला जर कधी गेला तर विसरू नका की हे त्रिमूर्ती नाहीये, 5 तोंडाचं शिवाचं शिल्प, त्याचं नाव आहे सदाशिव. दुसरी गोष्ट, याच्या बाजूला एक शिवपिंड आहे, इथं पण आहे, बाजूची मी आवर्जून सांगतोय. तर त्या शिवपिंडीला आहे ना, खालचा जो बेस आहे तो चौकोनी, त्याच्या वरचा जो मधला भाग आहे शाफ, तो अष्टकोनी आहे, जो इथं पण दिसतो बघा अष्टकोनी. आणि त्याच्या वरचा जो भाग आहे तो अंडगोलाकृती आहे, सेमी सर्क्युलर. तर कशामुळे? खालचा जो स्क्वेअरिश बेस आहे, तर शिवपुराणानुसार किंवा लिंग पुराणानुसार शिवाची पिंड कशी तयार करायची, तर खालचा स्क्वेअरिश बेस म्हणजे ब्रह्मा, क्रिएटर. त्याच्यावर अष्टकोनी ऑक्टॅगोनल जो असतो तो विष्णू, प्रोटेक्टर. आणि त्याच्यावरी सेमी सर्क्युलर जो आहे अंडाकृती लिंगाच्या आकारातला तो शिव नाही, तो सुप्रीम किंवा द अल्टिमेट, जो क्रिएटर आणि प्रोटेक्टरच्याही वर आहे, जो अल्टिमेट आहे, जो सुप्रीम आहे, तो शिव. आणि ते बसवल्या जातं पाद्यपीठामध्ये. आता हे जे आहे हे पाद्यपीठ आहे. शाळुंका आणि योनीपट्ट वेगळं, हे पाद्यपीठ म्हणजे आपल्या पाया आणि योनीपट्ट वेगळं आहे आणि हे पाद्यपीठ आहे. हा, म्हणजे शाळुंका आपण जे बघतो नॉर्मल आणि ते ह्याच्यामध्ये बसवलं, योनीपट्टात बसवतो ते वेगळं, हे पाद्यपीठ आहे. पाद्यपीठ म्हणजे काय की आपल्या पायाच्या खाली किंवा एखाद्या देवतेच्या पायाच्या खाली, देवता जिथं इन्स्टॉल करतात त्याच्या खाली असणारं जे पीठ आहे, जे प्लॅटफॉर्म आहे, त्याला पाद्यपीठ म्हणतात. पाद्य म्हणजे लेग्स, पीठ म्हणजे प्लॅटफॉर्म. ज्याच्यावर पाय ठेवण्यात येतो तो प्लॅटफॉर्म. आणि बऱ्याचशा प्लॅटफॉर्मला बाजूने योनीपट्टासारखी एक छोटीशी नळी सुद्धा काढलेली असते. ती कशासाठी? तर ज्यावेळेस आपण अभिषेक घालतो देवावर, त्यावेळेस ते सगळं काही देवावर घातलेलं अभिषेकाचं पाणी त्या नळी वाटे बाहेर निघून पडून जावं. एक वराहाचं मंदिर आहे होयसाळी निर्माण केलेलं, मला लक्षात येत नाहीये. हे वराह टेम्पल कोणतं आहे? होयसाळी कन्स्ट्रक्ट केलं, तुम्हाला नाव सांगतो त्याचं. तर त्याच्यामध्ये वराहची मूर्ती अशाच एका पाद्यपीठावर ठेवलेली. ते पाद्यपीठ योनीपट्टाच्या आकाराचं. तर ती योनीपट्टाचा आकार का देतात? तर ज्यावेळेस सगळं अभिषेक, दही, दूध, तूप, पाणी घालतो ते खाली जमा होतं, तर ते खाली निघून जायला एक निमुळता उताराचा रस्ता तयार करतात, तो योनीपट्टाच्या आकारासारखा असतो. तर हे पाद्यपीठ आहे, त्याच्यामध्ये तो पूर्ण शाफ्ट बसवतो. पण आपल्याला फक्त वरचं सेमी सर्क्युलर हट दिसते, जे आपण लिंग म्हणतो. पण ऍक्च्युली लिंगाचं जे एक स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर अशा स्वरूपात आहे. याच्या बाजूचं जे आहे ना गर्भगृह, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर व्यवस्थित पाहायला मिळेल. खाली स्क्वेअर, सेंटरचा शाफ्ट जो आहे तो ऑक्टॅगोनल, त्याच्यावर सेमी सर्क्युलर. ओके, 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या. ते बघा, पाद्यपीठ आणि योनीपट्ट. पाद्यपीठ म्हणजे प्लॅटफॉर्म. आता इथं कळणार नाही, आपण पुढच्या लाईनीमध्ये बघू. जिथं मूर्ती इन्स्टॉल करतात मुख्य देवाची गर्भगृहामध्ये, तर ती कधीही जमिनीवर करत एका प्लॅटफॉर्मवर. आता बाजूला जर गेला तर तिथं पण प्लॅटफॉर्म आहे, तिथं मूर्ती नाही पण प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर त्याच्या देवीची प्रतिष्ठा. आपण पण आज पण मंदिर स्थापन करताना प्लॅटफॉर्म तयार करतो, त्याला पाद्यपीठ असतो. तर ते पाद्यपीठ अशा स्वरूपात असतं. आणि त्याला पेन आहे कुणाकडे? पेन वही दे नाही, ते नको, ते चांगलं. आता आपण योनीपट्टा असं बघतो, बरोबर? हे योनीपट्टा आहे ना, म्हणजे ज्याच्यामध्ये शाळुंका बसवतात शिवलिंगाची. आणि पाद्यपीठ हे आयदर असं असतं
किंवा एवढी पट्टासारखं, फक्त एक त्याच्यामध्ये असतं की त्याच्या आत एक खाच असतो, एक शाफ्ट असतो, त्याच्यामध्ये डेटीची देवताची इन्स्टॉलेशन करतो. समजलं? पाटेश्वरला असे आहेत. पाटेश्वरला खूप आहे. पाटेश्वरला खूप. हे पाद्यपीठ. आता पुढच्या लेण्यामध्ये आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस तुम्हाला पाद्यपीठाची एक्झाम्पल्स देतो. ठीक आहे. खूप ठिकाणी हंपी, बदामी, ऐहोळे, पटडकल, महापूर, नवदुर्गामध्ये पण तेच मोठं नवदुर्गामध्ये पण आहे. इव्हन स्टेट म्युझियम ऑफ गोवा मध्ये पण आहे परंपरेचं. आणि हे आहे तपस्विनी पार्वतीचं शिल्प. हे आपल्याला इथून पुढे सगळ्या लेण्यांमध्ये बघायला मिळतं. लकीली या तपस्विनी पार्वतीवर याच्या आधी बऱ्याच जणांनी 5 ते 6 जणांनी लिखाण केलेले, R.D. त्रिवेदी असतील किंवा दीपक कन्नाल असतील किंवा निपू जोशी असतील, त्याच्यानंतर M.N. देशपांडे असतील, 5-6 अभ्यासकांनी नोंद घेतली. पण एक सलग कुठल्या लेणीमध्ये किती शिल्प आहेत, त्यातली पहिलं शिल्प कधीचं, शेवटचं शिल्प कधीचं, याच्यावरून तपस्विनी पार्वतीला मानणार, म्हणजे हे शिल्प कोरलं हे असंच नसतं कोरलेलं. या देवीला मानणारा एक वर्ग असतो जो फक्त या देवीची पूजा करतो. आणि या तपस्विनी पार्वतीची पूजा करणारा वर्ग, त्याचं प्रस्थ, त्याची सुरुवात कधी झाली, त्याचा उत्कर्ष कधी झाला, त्याचा डाऊनफॉल कधी झाला, आणि तपस्विनी पार्वतीचा कल्ट वेरूळमध्ये एस्टॅब्लिश कसा झाला, याच्यावर पहिल्यांदा रिसर्च करून तो रिसर्च मी प्रेझेंट केला आहे लास्ट 3 महिन्याखाली आमच्या कॉलेजमध्ये. तर ती एक सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे मला ह्या हेरिटेज वॉकरसारख्या मिळालं. तर हे तपस्विनी पार्वती आपल्याला इथून पुढं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि जी तुम्हाला मगाशी शिवपार्वतीची लव्ह स्टोरी सांगितली, तर ती अख्खी लव्ह स्टोरी याच्या पुढच्या एका लेणीमध्ये कोरली. तर ही लेणी नंबर 26. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक लेणीत गेलात ना तर हे जे द्वारपाल आहेत, द्वारपालांसोबत काही अटेंडंट आहेत, तर त्यांची पेंडंट आवर्जून बघा. आता याच्या पेंडंटला आहे ना कासव आहे, काही ठिकाणी खेकडा आहे, काही ठिकाणी मासा आहे. याचे पेंडंट फार युनिक आहे. आणि हे पेंडंट वेरूळलाच आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडे कुठेही अशा ड्वार्फ इमेजेसला आपल्याला या यक्षांच्या किंवा या राक्षसांच्या काळामध्ये कुठलेही स्पेशल पेंडंट वगैरे असं लावलेलं आपल्याला दुसरीकडे पाहायला मिळतं. हे वेरूळचं वैशिष्ट्य. त्यामुळे नेमकं काय रिझन अजून अभ्यासकांना समजलेलं नाही, अजून त्याच्यावर रिसर्च चालू आहे. मे बी लवकरच ते समजेल. या 4 लेण्यांची निर्मिती आणि लेणी नंबर 15 या 5 लेण्या कैलास लेणी निर्माण होण्याच्या आधी तयार झालेल्या. कैलासच्या 50 ते 100 वर्ष आधी या 5 लेण्यांची निर्मिती झाली. आणि या 5 लेण्या इन्स्पिरेशन आहेत कैलास मधल्या शिल्पकलेसाठी. परत एकदा सगळ्यांची नावं सांग. लेणी नंबर 21 बाजूची रामेश्वर, लेणी नंबर 22 निळकंठ, लेणी नंबर 27 म्हणजे कुठली, जानवसा. त्याच्यानंतरची, त्याच्या अलीकडची. कारण 28 सोडली आपण 28 ला गेलोच नाही, जाऊ शकत नव्हतो. तर जी 26 नंबर लेणी, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा तपस्विनी पार्वतीचं शिल्प बघितलं, ती जिथं आपण खांबांमध्ये डेव्हलपमेंट केली. आणि सगळ्यात पहिली बघितली लेणी नंबर 29. ह्या 4 लेण्या कैलास लेणीच्या निर्मितीच्या आधी 50 ते 100 वर्ष तयार झालेल्या. आणि लेणी नंबर 15 जी आहे ती दंतीदुर्गाची आहे. दंतीदुर्ग राजाने लेणी नंबर 15 ची निर्मिती केली आहे. आणि लेणी नंबर 15 दंतीदुर्गाची असल्यामुळे, तिचा शिलालेख तिथं असल्यामुळे दंतीदुर्गाचा काका दंतीदुर्गाच्या मृत्यूनंतर गादीवर आला कृष्ण पहिला, ज्यानं कैलासाची निर्मिती केली. कृष्ण पहिला हा कैलासाचा पॅटर्न आहे, त्यानं कैलासाला फंडिंग दिलेली. आणि तो दंतीदुर्गाच्या मृत्यूनंतर आला, म्हणून लेणी नंबर 15 च्या नंतर लेणी नंबर 16. तर ह्या 4 आणि लेणी नंबर 15 याच्या नंतर कैलासाची निर्मिती झाली. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की कैलासाची निर्मिती होण्याच्या अगोदर इथं या कन्स्ट्रक्शन किंवा केव आर्किटेक्चरच्या ऍक्टिव्हिटी सुरू होत्या. वेगवेगळ्या थीम्स इथं सेट होत होत्या. वेगवेगळ्या संप्रदायांना इथं विशिष्ट स्थान देण्यात येत होतं. त्यातच एक शाक्त संप्रदाय, आणि त्या शाक्तांसाठी एक सेपरेट सेल दिलाय, इथं सेपरेट मंडप दिलाय, एक सब सेल दिलाय, आणि तो आहे सप्तमातृकांचा. मातृका सृजनाची निर्मितीचं प्रतीक असलेल्या, नवनिर्मितीचं प्रतीक असलेल्या
तर ह्या मातृका खरं तर स्त्रीच्या मातृत्वाचं रिप्रेझेंटेशन, मातृत्व म्हणजे नवनिर्मिती, आणि ह्या सगळ्या आपल्या मुलांसोबत इथं दाखवल्या, तुम्हाला दिसतंय त्यांची मुलं सोबत इथं कोरलेले. मातृका कधीही 7 नसतात, त्या कधी कधी 3 असतात, कधी कधी 5 असतात, कधी 6 असतात, कधी 7 असतात, कधी 8 असतात. आपण सप्तमातृका हा शब्द एवढा रूढ झालाय की आपण सरसकट सप्तमातृका म्हणतो. त्या 8 पण असतात, त्या 3 पण असतात, त्या 5 पण असतात, त्या 7 पण असतात. त्या मातृका असतात त्यांना मातृका म्हणणं योग्य नाही. आणि मातृका कधीही एकट्या येत नाहीत, तर त्या सोबत शिव आणि गणपती यांच्याशिवाय त्यांना कुठेही सहसा पाहायला आपल्याला मिळत नाही. जे बदामीचे चालुक्य आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं त्यांचा जन्म या सप्तमातृकांच्या पोटातून झाला. ते स्वतःला सप्तमातृकांचे वंशज म्हणतात, म्हणजे मातृकांचे वंशज म्हणतात. बदामी चालुक्य, पुलकेशी असेल, मंगलेश असेल, पुलकेशी दुसरा असेल, कीर्तिवर्मन असेल, विक्रमादित्य असेल, या सगळ्यांनी जे काही शिलालेख लिहिले त्या शिलालेखामध्ये या मातृकांना आणि कार्तिकेयाला नमन केले, आपली आई आणि आपले वडील म्हणून. त्यामुळे ह्या मातृका चालुक्यांच्या ट्रेडिशन मधून राष्ट्रकूटांच्या ट्रेडिशन मध्ये आल्या. म्हणजे एका रिलीजनचा, एका सेक्टचा जे मायग्रेशन आहे फ्रॉम वन लँड टू अनदर लँड, फ्रॉम वन रिजन टू अनदर रिजन, फ्रॉम वन डायनेस्टी टू अनदर डायनेस्टी, तर ते आपल्याला या मातृकांच्या माध्यमातून समजून घेतात. आता या ज्या मातृका आहेत ह्या ओळखणं फार सोपं आहे. कधी कधी जर तुम्हाला यांचा एक क्रम नसतो की इथं ही असेल तर तिथं ती असेल किंवा हिच्यानंतर हीच कोरलेली असेल, असा काही यांचा क्रम नसतो, या रँडमली कोरलेली असतात. आणि ऍक्च्युली ह्या कॉन्सेप्ट म्हणजे ह्या बायका आहेत कशाच्या, कुणाच्या, वराह असेल त्याची बायको वराही, इंद्र असेल त्याची बायको इंद्राणी, ब्रह्मा असेल ब्रह्माची बायको ब्रह्माणी, सरस्वती ही त्याची मुलगी आहे नंतर बायको झाली. ब्रह्मा असेल तर ब्रह्माची बायको ब्रह्माणी मातृकांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. जर शिव असेल तर त्याची बायको शिवानी नाही, पार्वती पण नाही, गौरी, ठीक आहे. विष्णू असेल त्याची बायको वैष्णवी, ठीक आहे. सप्तमातृकांमध्ये मातृकांना हे नाव आहे. तर आपण एक एक मातृका पाहू. त्यांचे वाहन पण दिलेले असतात, किंवा त्यांचा हेडगिअर असतो, किंवा त्यांच्या 3 चेहरे असतात, 6 चेहरे असतात. कार्तिकची बायको कार्तिकेयाची बायको कार्तिक ती पण आहे. अशा पद्धतीने ते कोरलं असतात. मी तुम्हाला समजलं की ते गणपती आणि शिवाशिवाय येत, तर हा आहे इथं गणपती आणि इथे शिव आहे. पण शिव हा साधा शिव नसतो, तो विणा वाजवत असतो. आता हे शिल्प जरी फुटलं असलं तरी इथे तुम्ही लक्षात घ्या, इथे एक हात आहे, इथे एक हात आहे, हाताची अशी पोझिशन, तो विणा वाजवते आणि ही अख्खी विणा स्टेडी तुम्ही अंदाज लागतोय अशा पद्धतीचा. तर हा विणाधर शिव आहे. आता हा शिवच कशावरून, डोळे दिसतात 3, जटामुकुट दिसतंय, नंदी दिसतोय, कोणाच्या समोर कोरलाय, हे 2 मेल आहेत आणि मध्ये बघा किती, 1 2 3 4 5 6 7. आज 7 मातृका. एक एंड झाली मातृका की तिथं शिव आहे, एका एंडला गणपती आहे. इथं खूप सुंदर एडिशन आहे. इथं भैरव पण. भैरव कसा ओळखायचा, तर त्याचे एकतर त्याचे शरीर असतं, ते पूर्ण फासळे असतात, अस्थिपंजर शरीर असतं, त्याच्या एका हातामध्ये चाकू असतो, जो तो इथं चाकूचा भाग असा धरला त्याने चाकू, आणि दुसऱ्या हातामध्ये त्याचा वाडपाड, ते वाडे धरले, आणि हा नग्न असतो. भैरव कधीही कपड्यासोबत दाखवला जात नाही, भैरव हा नग्न असतो. भैरव कळला. आणि हा भैरवाचं अजून वैशिष्ट्य म्हणजे त्याचा क्रूर चेहरा, त्याचे बटबटीत डोळे आणि त्याचे विखुरलेल्या जटा, आणि त्याच्या कानामध्ये एका बाजूला सर्पकुंडल आहे आणि एका बाजूला नॉर्मल कुंडल, 7 ठीक आहे. विणाधर शिव कळाला, भैरव कळाला, गणपती कळाला, आता मातृका. सगळ्यात पहिली इकडून सुरुवात करू. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, अजून 1 2 3 तोंडात आणि हंस आहे. हंस कोणाचं वाहन आहे, पुरुषांमध्ये. हंसावर कोण बसतं, हंसावर कोण बसतं, असं का करताय. म्हणजे मोरावर कोण बसतं विचारलं असता आलं
ठीक आहे, हंसावर तर ब्रह्म बसतो ना, एवढं सोपं आहे, लहानपणापासून आपण ऐकलंय. हंसावर कोण बसतो? ब्रह्म. ब्रह्माला किती तोंड असतात? 3. आता इथं 3 तोंडाची हंसावर बसली एक स्त्री दाखवली, म्हणजे ही ब्रह्माची बायको, म्हणजे ही कोण झाली? ब्रह्मा. कळलं? एवढं सिंपल आहे. आता इथं बघा, इथं नंदी दिसतोय, इथं हंप आले पाठवर, ठीक आहे. इथं पण दिसतंय सेम, इथं पण नंदी, इथं पण नंदी. हे कोण? सोपं आहे. आता इथं बघा, इथं मोर आहे, इथं पिसारा दिसतो मागे, आणि इथं कोण असेल? आता इथे स्पष्ट कळत नाही आपल्याला, तर आपण हे स्किप करूया, ठीक आहे. स्पष्ट कळत नाही आपल्याला, इथे पण कळत नाही वाहन, पण मला चेहरा बघा, डुकरासारखं कोण दिसतंय? थोडस वराह, विष्णूचा अवतार, त्याची बायको कोण? वराही. आपण हे सोडली ना, काही लक्षात ठेवू, ही वराही झाली. आता इथे खाली हत्ती, 1 2 3 4 पाय सोड झिजलंय म्हणून सांगतो. हा हत्ती. हत्तीवर कोण बसतो? इंद्र. इंद्राची बायको कोण? इंद्राणी. आणि अस्थिपंजर शरीर असलेली, इथे ही अस्थिपंजर शरीर म्हणजे पूर्ण हाडांच्या फासळ्या असलेलं एक शरीर आहे. तिला ती पण पूर्ण नग्न आहे, तिचे पण डोळे मोठे बटबटीत आहेत, जटा मुकुट आहे, एका हातामध्ये मुंडका आहे, एका हातामध्ये वडगा आहे, कपाल आहे. ही कोण असू शकते? भैरवी. चामुंडा. सप्तमातृकांमध्ये चामुंडा असते, आणि चामुंडा ओळखायला खूप सोपी, ती अशी स्वरूपात असते. तर ही चामुंडा झाली, ही झाली इंद्राणी, ही झाली वराही, ही झाली कार्तिकी, ही झाली गौरी, ही झाली ब्रह्माणी. मग कोण राहिली? वैष्णवी. आता ही वैष्णवी आहे, आणि हा खाली गरुड आहे. हा नमस्कार मुद्रेमध्ये या पोझिशनला बसलाय असा, पण त्याचा झिजले शिल्प, त्यामुळे तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही. ओके. तर ही आहे लेन नंबर 27. पलीकडे बघितली आपण लेन नंबर 29. इथे धबधब्याच्या खाली छोट्या मोठ्या 2-3 लेण्या आहेत, तिथून आपल्याला दिसतील बघा काही, ठीक आहे. तर त्या 2-3 लेण्यांना एकत्रित लेन नंबर 28 असं नाव दिलंय. धबधब्याच्या खाली आहेत त्या, आणि इथे लेन नंबर 27. आता पलीकडे सीतेची नाणी, कारण सीता अंघोळ करायला तिकडे जायची, मग इथं सीता राहायची, म्हणून या लेणीला स्थानिक लोकांनी नाव दिलं जानवसा. जानवसा. जान म्हणजे जानकीचं निवासस्थान, सीतेचं नाव जानकी, वसा म्हणजे वसतिस्थान, मग निवासस्थान. तर लग्नात पण देतात तो जानवसा ना, लग्नात पण देतात तो जानवसा. राईट राईट. पण ह्याला जानवसा नाव पडण्यामागे कारण जानकीचं वसा. तर या तिघांची शिल्प. आता हे कोण आहे? क्या बात आहे, क्या बात आहे, एक नंबर, मस्त. कोणाला वाटतं सर दुप्पट पैसे मध्ये राम आहे का? बघा, हा पुरुष आहे का स्त्री आहे? पुरुष आहे. हा पुरुष आहे का स्त्री आहे? स्त्री आहे. स्त्री आहे. हा पुरुष आहे का स्त्री आहे? पुरुष आहे. पुरुष आहे. याला किती हात आहेत? किती हात आहे त्याला? 4. किती आहेत हात? 8. एक हात दिसला, दुसरा हात इकडे येऊन बसला, इकडून दिसला 4. दुसरा दिसला, तिसरा दिसला, चौथा. 4 हात आहेत. हिला किती हात आहेत? 1 आणि 2. याला किती हात आहेत? 1 2. मग याला 2 हात, हिला 2, याला 4 हात. हे काय असं? रामाचे आणि लक्ष्मणाचे आयुध काय? धनुष्यबाण. पुन्हा धनुष्यबाण दिसतंय काय? हे काय दिसतंय? नांगर. नांगर कोणाचं आहे? कुणाला माहित नाही नांगर? नांगर हे बलरामाचं असतं. बलराम माहिती आहे सगळ्यांना, कृष्णाचा भाऊ रामायणामध्ये. तर बलरामाचं जे शस्त्र आहे ते काय आहे? नांगर आहे. दुसरी गोष्ट, जस्ट 1 मिनिट, फोटो. थँक्यू, सॉरी टू डिस्टर्ब. परत इथे गदा दिसतीये, ही गदा आहे. नाही लक्षात आली? ठीक आहे, काय हरकत नाही, कारण मी खालून झिजली आहे, पटकन लक्षात आलं नाही. इथे शंख आहे,
या बाजूला जे बसले त्यांना शंख दिसेल व्यवस्थित. ठीक आहे. या हातामध्ये कमळाचं कळी आहे, बड आहे, लोटस बड, आणि इकडे चक्र आहे. इकडे बसलेला चक्र स्पष्ट दिसेल. जर चक्र असेल, शंख असेल, म्हणजे ह्या कोण? विष्णू. पण इथं कोण आहे? इथं कोण आला? कृष्ण. इथं बलराम आहे, हे कृष्ण. मध्ये कोण? कृष्ण आणि बलरामाच्या मध्ये कोण असेल? कृष्ण आणि बलरामची बहिणीचं नाव काय? किती वेळा सांगतो? जगन्नाथ बायको सर. तर काय होतं बऱ्याच वेळेला तो इतिहासाचा बऱ्यापैकी एक ठीक आहे, ऐकायला याची गरज नाही. हे आहे कृष्णाचं शिल्प, कारण हा 4 हातांचा आहे. शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे, कमळ आहे. इकडे बलराम आहे, त्याच्या हातामध्ये नांगर आहे. आणि बलराम आणि कृष्ण या दोघांच्या मध्ये एकच स्त्री उभा राहू शकते, ती म्हणजे त्या दोघांची बहीण, जिचं एक नाव आहे एकानंशा. ठीक आहे. सुभद्रा, तिचं खरं नाव आहे एकानंशा. दुसरी गोष्ट, अभ्यासकांच्या मते दिस इज द डिपिक्शन ऑफ गजलक्ष्मी. हत्ती, हत्ती, लक्ष्मी. गजलक्ष्मी माहिती आहे ना सगळ्यांना? 2 बाजूने हत्ती असतात, मध्ये लक्ष्मी असते, कमळ हातामध्ये घेऊन, आणि तिच्यावरती 2 हत्ती तहांचा वर्षाव करत असतात. तर ती कन्सेप्ट कृष्ण, बलराम आणि द्रौपदी या सुभद्रा या तिघांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न इथे केलाय. या शिल्पांना जसं आपण पण राम लक्ष्मण सीता म्हणलं, तसं लोकांनी राम लक्ष्मण सीता म्हणलं, म्हणून ह्यांना जानकीचं घर केलं आणि आंघोळीला तिकडं पाठवलं. ओके, म्हणून ह्याला नाव पडलं जानवसा. आता दुसरी गोष्ट, हे समोरचं जे शिल्प आहे हे कशाचं असेल? काय वाटतं तुम्हाला? झोपलेल्या अवस्थेत कुठल्या देवाला बघितलं लहानपणापासून? शेषशाही विष्णू माहिती ना तुम्हाला, जो शेषावर आराम करत असतो. तर हा विष्णू आहे जो झोपलाय शेषावर, आणि हा नाग बसलेला. पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणात झिजलेलं आहे की आपल्या लवकर लक्षात येत नाही. हा विष्णू आहे, इथे त्याची बायको बसली आहे लक्ष्मी, आणि त्याच्या पोटामधून जे कमळ उगवले त्या कमळावर बसला वर ब्रह्म 3 तोंडांचा. दिसताय 3 तोंड. आणि इकडे मधु आणि कैतब नावाचे 2 राक्षस, पण ते एवढे झिजलेत काही दिसत नाहीयेत. तर हे शेषशाही विष्णूचं शिल्प. आता पुढे हे शिल्प कोणाचं आहे? वराह शिल्प कोणाला माहित नाहीये. थोडं इकडे जे बसले पुढे किंवा तुम्ही मागे जाऊ नका, पुढे जाऊ नका. वराह माहित नाही, मी सांगा. माहित नाही तर सांगा, म्हणजे मी सांगा. माहित नाही ना, ठीक आहे. वराह म्हणजे विष्णूचा 3रा अवतार. आता तुला एक गोष्ट कळली असेल, आपण पलीकडची लेणी बघितली, तिकडे कोणाची शिल्प होते? सगळे शिवाची, म्हणजे ती लेणी शिवाची होती. आता इथं विष्णूचं शिल्प दिसलं तुला, कृष्ण, कृष्णाची बहीण, कृष्णाचा भाऊ, कृष्ण झोपलेला दिसला, म्हणजे ही लेणी कोणाची आहे? विष्णू. म्हणजे ती शैव झाली, ही वैष्णव. कळलं फरक? दुसरी गोष्ट, हे जे वराह शिल्प आहे, तर वराहाची स्टोरी अशी आहे की हिरण्यकश्यपूचा मोठा भाऊ होता सख्खा, त्याचं नाव आहे हिरण्याक्ष नावाचा राक्षस. तर त्या हिरण्याक्ष राक्षसाने पृथ्वी नेली पाताळ, आणि त्या पृथ्वीला वाचवण्यासाठी विष्णूने घेतलं वराहाचं रूप. वराह का? तर वराह हा जगातला सगळ्यात ताकदवान प्राणी असतो. तो कितीही वजनाची वस्तू उचलू शकतो. 100 किलोपेक्षा जास्त वजन असलेला रानडुक्कर रस्त्याने चालताना त्याच्यामध्ये दगड आला मोठा, तर तो दगडाला धडका देतो, तो दगड फोडतो आणि मग पुढे जातो, कारण त्याच्या अंगामध्ये तेवढा माज असतो, त्याच्यामध्ये तेवढी ताकद असते. तो त्याच्या ताकदीचा त्याला प्रचंड गर्व असतो. त्या ताकदीचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी म्हणून विष्णूने वराहाचं रूप घेतलं. विष्णू पाताळामध्ये गेला वराहाचं रूप घेऊन, आणि त्या वराहाने हिरण्याक्ष नावाचा राक्षस मारला, आणि नंतर पाताळात गाठलेली पृथ्वी त्यानं बाहेर काढली. आता पृथ्वीला आपण काय म्हणतो? भूमाता. माता म्हणजे काय? स्त्री, आई. त्याच्यामुळे इथे पृथ्वीला स्त्री रूपात दाखवले. जर तू नीट बघितलं तर विष्णू जो वराह आहे त्याच्या या कोपऱ्यावर इथे एक लेडीज बसली आहे बघ, नाकाच्या समोर. थांबला दाखव. दिसली? नाकावर बसलेली.
तर ती आहे पृथ्वी. तर त्या पृथ्वीला भूदेवीला विष्णूने आपल्या हातावर बसवलं, वर काढलं. आणि अशी पण एक कन्सेप्ट आहे, म्हणजे अभ्यासकांचं एक फिलॉसॉफिकल एक मत असं आहे की स्त्रीच्या ब्रेस्टमध्ये नवनिर्मितीची ताकद असते. कारण जन्मलेल्या लहान मुलाला आई ज्यावेळेस दूध पाजते त्याच वेळेस त्याचा शरीराची वाढ चांगल्या पद्धतीने होते, त्याला सगळ्या पद्धतीचे प्रोटीन्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात. तर हे नवनिर्मितीचं प्रतीक असल्यामुळं वराह जे विष्णूचं रूप आहे, जो सृष्टीचा निर्माण करता, पालन करता, रक्षण करताय, तो स्वतः त्याचं तोंड त्या ब्रेस्ट जवळ ठेवतो आणि ब्रेस्ट मध्ये तो म्हणजे त्या ब्रेस्टला स्मेल करतो आणि नवनिर्मिती करण्यासाठी किंवा जगाची निर्मिती करण्यासाठीचे जे काही गुण आहेत ते सगळे गुण तो शोषून घेतो आणि जगाची निर्मिती करतो. त्याच्यामुळं वराहाचं तोंड हे नेहमी भूदेवीच्या छातीच्या जवळ दाखवतात. आता ही लेटर पिरियड म्हणजे ही 10व्या शतकातली लेणी आहे, त्याच्यामुळे ती भूदेवी ही छोट्या आकारात आणि विष्णूला मोठ्या आकारात दाखवले. आणि तो पातळातून वर आला हे दाखवण्यासाठी इथे हे स्नेक होड दिसतंय, सापाचं आपण फणा म्हणतो, हा फणा तुटलेला फणा इथे दिसतोय बघा. तर हा नागदेव आहे, नागदेवाच्या अंगावर सोडून वर आला. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की विष्णूचा वराह अवतार लढला हिरण्याक्षसोबत. या हिरण्याक्षाचा सख्खा भाऊ आहे हिरण्यकश्यप, ज्याला विष्णूच्या पुढच्या अवताराने मारलाय नरसिंह. आणि या हिरण्यकश्यपूचा जो नातू आहे तो नातू आहे बळी. प्रल्हाद मुलगा आहे, सॉरी पंतू. प्रल्हाद मुलगा विरोचन, प्रल्हादचा मुलगा विरोचनचा मुलगा बळी. तर या हिरण्यकश्यपूचा पंतू म्हणजे ग्रेट ग्रँडसन. तर या हिरण्यकश्यपूचा ग्रेट ग्रँडसन म्हणजे बळी, त्याला पाताळामध्ये ढकलण्याचं काम केलं वामनाने. आणि या बळीचा नातू म्हणजे रावण, ज्याच्या विरोधामध्ये लढला रावण. म्हणजे एकाच क्लॅनच्या विरोधामध्ये विष्णूचे 4 ते 5 अवतार हे झालेले, अवतार विष्णूला घ्यावे लागले. तर असं हे नातं आहे राक्षसांचं सुद्धा एक क्लॅन आहे. ठीक आहे, हा कळला. आता इथे तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आता हे कोण आहेत? हे 3 जण. कोण आहेत हे? ब्रह्मा विष्णू महेश. ह्यांना वेगळं काही सांगायची गरज आहे तरी सांगतो. बघा, हा आहे शिव, त्याच्या हातामध्ये काय दिसतंय? अस्त्र म्हणून घेतलंय. दुसरीकडे काय? त्रिशूळ. एक हातामध्ये तो अभय देतो आणि दुसऱ्या हाताचा कमरेवर आहे, म्हणून त्याला कटी हस्तमुद्रा असं म्हणतात. ठीक आहे. दुसरा हा विष्णू आहे. ही लेणी वैष्णवांची लेणी, त्याच्यामुळे विष्णूला त्यांनी सेंटर पोझिशन दिलेली. याच्यात विष्णूचा जो वाहक गरुड नमस्कार अवस्थेमध्ये उभा आहे विष्णूच्या बाजूला. इकडे आहे ब्रह्म. या ब्रह्माचं जे वाहन आहे हंस, हे इथं दाखवलं दिसलं. आणि ब्रह्माचं जे शस्त्र असतं ते असतं यज्ञपळी, त्याला म्हणतात श्रुक. तर ती ही पळी, यज्ञाची पळी, त्याला म्हणतात श्रुक. ते इथं दाखवले. आणि इथं ब्रह्म बिना दाढीचा दाखवला, पण 3 तोंडाचा. आता एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की अनंतशाही किंवा शेषशाही विष्णू जो अनंतात आहे, क्षीरसागरात आहे म्हणजे समुद्र, तो तिथे आहे. वराह जो पाताळात जातो, समुद्राच्या खाली पाताळात जाऊन पृथ्वीला बाहेर काढतो, म्हणून ते एकमेकांच्या समोर दाखवले. बरोबर. इकडे 3 जण आहेत. कोण कोण? कृष्ण, एकादशा, बलराम. त्याच्यामुळे इथं त्रिदेव दाखवले. म्हणजे आयकोनोग्राफिक स्कीम बॅलन्स करायचा प्रयत्न केलाय. पण महिषासुर मर्दिनी इथं का दाखवली असेल? काय वाटतंय तुम्हाला? मी 2दा सांगितलंय मागच्या स्क्रीन. नाही, भूदेवी नाही, पण तू जवळच त्याच्या कॉन्टॅक्टच्या. महिषासुर मर्दिनी वराहच्या बाजूला पडण्याच्या मागं कारण काय? डिस्ट्रक्शन तर आहे. महिषासुराचा अंत तिने केला म्हणून डिस्ट्रक्शन झालं, ओके. वराहाने हिरण्यकश्यपूचा अंत केला, ते डिस्ट्रक्शनची प्रोसेस झाली, ठीक आहे, डन. दुसरं काय कॉमन या दोघांमध्ये की हे दोघे एकमेकांच्या बाजूला का करू? वराह हा डिस्ट्रक्टिव्ह फेज मधला अवतार आहे, त्याच्यामुळे त्याच्या बाजूला डिस्ट्रक्टिव्ह फेज मधली कुठली तरी एखादी देवता रेखाटणं गरजेचं होतं, म्हणून तिथं महिषासुर मर्दिनी आली. ओके, फाईन. पण मेन रिझन काय की महिषासुर मर्दिनीच का घेतली? महिषासुर मर्दिनीचं दुसरं नाव काय? दुर्गा. दुर्गा कोणाचा अवतार आहे? वराह कोणाचा अवतार आहे? विष्णू पार्वतीत काय कनेक्शन आहे? म्हणून ते एकमेकांच्या बाजूला.
म्हणून महिषासूर मर्दिनी तिथे घेतली ना की कुठल्या शिवाचा अवतार घेतलाय. इकडे पण बहीण भाऊ आले, इकडे बहीण भाऊ आहेत, त्याच्यामुळे इथे बहीण भावांचा पण बॅलन्स करायचा आहे, पण डिस्ट्रक्टिव्ह मोड मधल्या बहीण भावांचा बॅलन्स करायचा आहे, म्हणून वराहाच्या बाजूला महिषासूर मर्दिनी आहे. ही आयकोनोग्राफी अशा पद्धतीने बॅलन्स करण्याची. म्हणून कुठलेही शिल्प कोरत असताना त्यांची पोझिशन ही या लेणीच्या त्या पर्टिक्युलर मॉन्युमेंटची बॅलन्स करण्यासाठीचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येतो. तो फक्त आपल्याला डिकोड करावा लागतो, त्याशिवाय आपल्याला ती आयकोनोग्राफी थीम लक्षात येत नाही. समजलं? या सगळ्या शिल्पांमध्ये कुठल्या गोष्टीत काय डाऊट आहे? ठीक आहे. तर आता ही जी लेणी आहे, काही अभ्यासकांचं मत असं आहे, दीपक कर्नाल वगैरे अभ्यासकांचं, की ही लेणी कदाचित आधी बुद्ध लेणी असावी, नंतर याच्यावर वैष्णवांनी आपला अधिकार प्रस्थापित करून तिला वैष्णवाईट लेणीमध्ये कन्वर्ट केला असावं. ही बुद्ध लेणी असल्याचं कारण काय आहे, तर लेणीच्या आतमध्ये एक मोठा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर आपण परफॉर्मन्स देऊ शकतो. नृत्य असेल, गायन असेल, कला असेल, आणि त्याच्या मागे चेंजिंग रूमसाठी एक छोटीशी स्पेस सोडली. म्हणजे हे कदाचित लेण्यांचे जे 27 प्रकार आहेत, चैत्यगृह असतं, विहार असतो, उपस्थानशाला, भोजन मंडप, उदपान मंडप, त्यानंतर पानीय मंडप, अशा ज्या काही लेण्यांचे एकूण 27 प्रकार आहेत, त्या 27 प्रकारामधली ही रंगशाला आहे की जिथे वेगवेगळ्या प्रकारचे कल्चरल परफॉर्मन्स इथं केले जातात. तर तशा प्रकारचं स्टेज प्लॅटफॉर्म इथं आहे, ज्याला नंतर कन्वर्ट करण्यात आलं हिंदू लेणीमध्ये किंवा वैष्णवाईट लेणीमध्ये. त्याचे ट्रेसेस आपल्याला इथं आतमध्ये बघायला मिळतात. तर तुम्ही आत जाऊन एकदा ह्या सगळ्या गोष्टी बघा, तुमच्या पण लक्षात